आणि ॲक्टिवा घेतले, 2 स्कूटी घेतले, ज्याचा आम्हाला 500 रुपये एका दिवसासाठी रेंट पडलेलं आहे. एक सफेदवाली ॲक्टिवा आम्ही घेतलेली आहे. हे आहे आपलं श्रीनगर आपल्या समोर. स्नो तर बघायला नाही भेटली आहे, पण थोडीशी राहिलेली स्नो बघायला भेटली आहे किल्ल्यामध्ये. आणि कुशी बघा, स्नो खेळाय मंदिर आणि बाजूला त्या जस्ट गुरुद्वारा. मित्रांनो, काश्मीरमधील श्रीनगरमधला आजचा आपला दुसरा दिवस आहे आणि मुंबई ते श्रीनगर आपण कसे पोहोचलो, किती रुपयात पोहोचलो याची जर इन्फॉर्मेशन तुम्हाला हवी असेल तर तुम्ही माझा मागचा व्हिडिओ बघू शकता. लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे. श्रीनगरमध्ये जर बघायला गेलं तर खूप सारे टुरिस्ट प्लेसेस आहेत. जर सगळं कव्हर करायला गेलं ना तर आता 2 ते 3 दिवस हवेच आहेत. आपल्या हातात फक्त एकच दिवस आहे, कारण की आपल्याला इथून गुलमर्ग पण जायचं आहे, पहलगामला पण जायचं आहे. तर बघूया, आम्ही श्रीनगरमधील जे पॉप्युलर टुरिस्ट प्लेसेस आहेत ना, त्या टुरिस्ट प्लेसपैकी आम्ही 10 टुरिस्ट प्लेसेस ऑलरेडी लिहून ठेवलेले आहेत क्रमानुसार. तर बघूया आज आपल्याला दिवसभरात तेवढे प्लेस फिरायला मिळत आहेत की नाही. सर्व 10 टुरिस्ट प्लेस फिरायला आम्ही बघूया बाहेर जाणार आहे. रिक्षा भेटेल किंवा बाईक रेंट करायला भेटेल, तर दोघांपैकी जो आम्हाला स्वस्त ऑप्शन भेटेल त्या ऑप्शनने आज आम्ही दिवसभर फिरणार आहोत. बघूया त्याची काय कॉस्टिंग, काय रेंट आहे ना, सगळं ते तुम्हाला मी नंतरला सांगणारच आहे. बाय द वे, बाहेर निघण्याच्या अगोदर तुम्हाला आमचं हॉटेलचं टूर करवतो. मागच्या व्हिडिओमध्ये मी हॉटेल दाखवलेलं नाही आहे. कसं आहे, श्रीनगरमध्ये जर तुम्ही एजंट टूर घेतलात ना तर हॉटेल आपल्याला 1,500 ते 2,000पर्यंत बोलतात, काही जण 1,000 रुपये पण बोलतात. आम्ही इथपर्यंत आलो, सिटीमध्ये आलो, आम्हाला हॉटेल भेटले. तुम्ही हॉटेल बघू शकता. हा असं आमचं हॉटेल आहे. आम्ही 4 जण या रूममध्ये राहतो आहे. 4 जणांसाठी आम्हाला एक एक्स्ट्रा बेडशीट पण दिलेली आहे आणि आतमध्ये टॉयलेट तर आहे, गरम पाण्याची सुविधा देखील अवेलेबल आहे. प्लस आपल्याला बेड हिटर पण मिळतो, त्यामुळे थंडीमध्ये तर काय हॉटेलमध्ये टेन्शन आहे. आणि हॉटेलची कॉस्ट आम्हाला पडलेली आहे पर नाईटसाठी 800 रुपये. तर 3 दिवसासाठी मी इथं घेतलेलं आहे, म्हणजे 2,400 रुपयामध्ये आमचं हॉटेलचा खर्च निघून गेलेला आहे. खूप स्वस्त बजेटमध्ये हॉटेल आम्हाला भेटलेलं आहे. तुम्हाला मी हॉटेलचा ॲड्रेस आणि हॉटेलवाल्यांचा जो कॉन्टॅक्ट नंबर आहे ना तो डिस्क्रिप्शनमध्ये देईन, ते तुम्ही चेक करू शकता. तर चला आता इथून पडूया आपण बाहेर. चला, तर आपण हॉटेलच्या बाहेर आलेलो आहे. हॉटेलचा हा व्ह्यू आहे. इथून तर एवढा खास नाही आहे, पण जसं आपण बाहर जाना ना तसा आपल्याला दल लेकचा बहुत ही खूबसूरत नज़ारा देखने को मिलने वाला है. चलो चलो बाहर चलो. हालांकि अभी टेम्परेचर चल रहा है यहाँ पर 2 डिग्री चल रहा है. सुबह तक -4 था. ह्या लोकेशनमध्ये आपलं हॉटेल आहे आणि जस्ट 1 मिनटं चाललं ना की आपल्याला दल लेकचं दर्शन होणार आहे. चला, अगोदर तुम्हाला सर्वप्रथम दल लेकच दाखवूया. थंडी तर आहेच खूप, त्यामध्ये ऊन पण पडलेलं आहे. या दोघांचं कॉम्बिनेशनमध्ये आहे ना फिरायला जरा बरं वाटतं. आज जर स्नोफॉल झालं असतं ना इकडे मजबूतमध्ये तर इकडचा व्ह्यू तर भारी वाटलाच असता, पण फिरायला खूप हालत खराब झाली असती, कारण की स्लिपरी रोड वगैरे झालेले असतात. हॉटेलपासून फक्त 1 मिनिट चालल्यानंतरला आपण पोहोचलो आहे दल लेकजवळ. बघताय तुम्ही इकडं बोटी लावलेल्या आहेत. जर तुम्हाला फिरायचं असेल तर इकडे तुम्ही फिरू शकता. मित्रांनो, तसं श्रीनगरमधला दल लेक हा खूपच मोठा आहे. आम्ही दल लेकच्या एका ठिकाणी आलेलो आहे. इकडून दल लेकचा व्ह्यू काही असा दिसतो, बघू शकता तुम्ही. जेव्हा इथं हेवी स्नोफॉल झालेली ना तर इकडचं पाणीसुद्धा आहे ना फ्रीज झालेलं. एवढी जबरदस्त थंडी इथं पडलेली, पण आता सध्याला आपल्याला काहीच फ्रीज झालेलं दिसत नाही आहे. समोरून बघा लोक बोटिंग करत आहेत. आणि इकडं शिकारामध्ये पण तुम्ही हॉटेल्स घेऊ शकता, ज्याची कॉस्ट तुम्हाला 1,500 ते 2,000 पर नाईट पडू शकते. या ठिकाणचा आम्ही जेव्हा शिकारा राईडची प्राईस विचारली एका बोटची, तर आम्हाला डायरेक्ट बोलले 6,000 रुपये. त्यामध्ये 4 जण असू दे किंवा 5 जण किंवा 6 जण असू देत.
एकाचा विचारलं तरी बोला नाही तुम्हाला एक बोटचं तुम्हाला 6,000 जाणार, तर तुम्ही बार्गेनिंग करू शकता. असं नाही की 6,000मध्ये. जर तुमच्याकडे बजेट असेल, इकडे टुरिस्ट गाड्या असे जातात ना जसे की एकदम सगळे रेसरच आहेत. बाय द वे, जर तुम्हाला बुक करायचे असेल ना तुम्ही करू शकता, तुमच्याकडे बजेट असेल तर, किंवा बार्गेनिंग करून तर वर खाली होऊ शकते अमाऊंट. चला जाऊया आता आपल्या नेक्स्ट टुरिस्ट ठिकाणी. आम्ही जे आता ठिकाण फिरलो, ज्या ठिकाणी हॉटेल घेतलेलं त्या एरियाचं नाव आहे खोनाखोन न्यू रोड. तर हा एरियाचं नाव आहे. इथून दलगेट अराऊंड 1 किलोमीटरच्या आसपास असेल. तर आम्ही आता चालतच जातो आहे. बघा तिकडे गेल्यावरती आपल्याला फिरण्यासाठी कोणतं ऑप्शन अवेलेबल मिळतं आहे. इकडं आपल्याला जागोजागी स्वेटर, टोप्या, हँड ग्लोव्ज सगळ्यांचं मार्केट आपल्याला बघायला मिळेल. जर समजा तुम्ही बाय चान्स काय खरेदी केलं नसेल ना, उबदार वस्तूंचा तुम्ही इकडे करू शकता. रेट तसं काय जास्त नाही आहे, रिजनेबल रेटच आहे. त्यामुळे मुंबईत घ्या किंवा अदर साईडला घ्या आणि इथं घ्या, काहीच फरक नाही. फक्त 19-20चाच फरक आहे. आता आपण आलो श्रीनगर जवळील खोनी खान दलगेट जवळ. आणि लोकेशन बघा तुम्ही, एक समोर मंदिर आहे आणि जस्ट आपण तिकडे बाईक रेंट करतोय. रिक्षाला जेव्हा विचारलेलं ना की आम्हाला सर्व प्लेस फिरवणार किती घेणार, तर डायरेक्ट स्टार्टिंग बोले 2500. जाऊ दे, एवढे देण्यापेक्षा इकडून बाईकच रेंट करूया. तर मग बाईक रेंट करायला मी इकडे आलो आहे आणि ॲक्टिवा घेतले, 2 स्कूटी घेतले, ज्याचा आम्हाला 500 रुपये एका दिवसासाठी रेंट पडलेला आहे. आणि जर तुम्हाला बुलेट हवी असेल तर 1000 रुपये प्रत्येकी बाईक मागं रेंट आहे. तर चला आता आपल्या या ट्रिपला आपण बाईक घेऊन करूया सुरुवात. ही एक सफेदवाली ॲक्टिवा आम्ही घेतलेली आहे. कसं आहे, आपण जेव्हा आपण बाईक रेंटवरती घेऊ, सगळ्यात अगोदर जेवढं होईल तेवढा गाडीचा व्हिडिओ रेकॉर्ड करून ठेवा, कारण की नंतरला इश्यू नाही व्हायला पाहिजे. तर ही एक घेतली आहे आणि पुढे एक रेड कलरची एंटॉर्क आहे. हेलमेट डबल हेलमेट है क्या, सिंगल हेलमेट? ठीक है, डबल हेलमेट है यहाँ पे. बाईक रेंटलचं शॉप आणि जर तुम्हाला बाईक रेंट वगैरे करायची असेल ना, तर या शॉपचं नाव आणि नंबर मी डिस्क्रिप्शनमध्ये मेन्शन करीन, तर तुम्ही ते चेक करू शकता आणि डायरेक्ट त्यांना कॉन्टॅक्ट करू शकता. आता निघालो आपण इकडचं प्रसिद्ध लाल चौकाकडे. इकडून जास्त लांब नाही आहे, फक्त 2.5 किलोमीटरच्या अंतरावर आहे. तर आता डायरेक्ट भेटू आपण तिकडं. तो रेडी चलते, चलो. आता आपण आलो आहे आपलं दुसरं स्पॉट श्रीनगरमधील सुप्रसिद्ध लाल चौकाजवळ. माया मागं तुम्ही बघू शकता, इकडे एकदम मस्त वेगळे फोटोज वगैरे काढण्यासाठी जागा बनवलेली आहे. हे बघा, इकडे जेवढी तुम्ही टुरिस्ट बघणार सगळे फोटो काढताना आपल्याला दिसत आहे. प्लस शॉपिंग मॉल वगैरे सगळे शॉपचे दुकाने इकडे आपल्याला अवेलेबल आहेत. तर इकडं आलात ना तर ह्या चौकाकडे यायला विसरू नका. आता चला इकडं तर आपण आलो, आता निघू आपल्या तिसऱ्या स्पॉटकडे. लाल चौक नंतर आता आपण आलेलो आहे इकडच्या पत्थर मस्जिदला. तुम्ही इकडे बघू शकता, आहे मेन गेट इकडचा. आतमध्ये जाऊया. इकडचे एक हिस्टोरिकल मस्जिद आहे. या ठिकाणी ह्या मशिदीचं इन्फॉर्मेशन लिहिलेलं आहे. हिंदीमध्ये लिहिलेलं आहे, उर्दूमध्ये लिहिलेलं आहे आणि इंग्लिशमध्ये लिहिलेलं आहे. तुम्ही येऊन वाचू शकता. आणि समोर आपल्याला बघताय तुम्ही हिस्टोरिकल पत्थर मस्जिद.
के बाहर आए हैं और अंदर सबसे पहली बात, अगर आप अंदर जाओगे तो अंदर शोर करना बिल्कुल अलाउड नहीं है और अंदर नमाज़ पढ़ते हैं, उन्हें भी डिस्टर्ब करना बिल्कुल अलाउड नहीं है। तो आप जाओगे तो एकदम साइलेंटली जाकर आप अंदर से घूमकर आ सकते हो। तो अभी हम निकल रहे अपने नेक्स्ट स्पॉट पे। आता आपण लिहिलेल्या 4थ्या ठिकाणी श्रीनगरमधील प्रसिद्ध गुरुद्वारा छोटी पटसाई येते। आतमध्ये आपल्याला सध्या कोण टुरिस्ट दिसत नाही आहे, चला आतमध्ये आपण जाऊया। खूप सुंदर असा गुरुद्वारा आपल्याला इकडे दिसतोय, हे बघा तुम्ही समोर। अभी हम गुरुद्वारा के अंदर आए हैं और यहाँ से अंदर जाने के लिए हमें सर पर रुमाल कंपलसरी है और उसके साथ अपने पास जितना भी सामान होगा, कैमरा होगा, यहाँ पर जमा करना होगा। अंदर कैमरा और अलाउड नहीं है, तो चलो यहाँ पर कैमरा करते जमा और जाते अंदर। आता आपण आलो हरिपर्वतच्या गेटजवळ आणि इकडेच आपल्याला एंट्री तिकीट काढावी लागते। त्याचं तिकीट आहे 50 रुपये आणि स्थानिकांसाठी 20 रुपीज, फॉरेनर असेल तर 100 रुपये। मित्रांनो, आता आपण आलो इकडच्या सुप्रसिद्ध हरिपर्वतच्या इकडे, जिकडे आपल्याला आतमध्ये गुरुद्वारा, मंदिर आणि मस्जिद हे तिन्ही ठिकाणं पाहायला मिळतात। गाडी आम्ही इकडं पार्क केलेली आहे, आपल्याला ट्रेकिंगची गरजच नाही कारण की गाडी सर आपली वरपर्यंत येते। हरिपर्वत किल्ल्यावरती आपण एंट्री केलेली आहे आणि तिकडे आपली चेकिंग होते, सगळं फुल चेकअप होतं, आधार कार्ड वगैरे आपलं जमा करावं लागतं एंट्री करण्यासाठी, देन आपल्याला आतमध्ये एंट्री देण्यात येते। आणि हा आहे रस्ता किल्ल्याकडे जाण्यासाठी। इकडे आपल्या समोर लिहिलेलं आहे हरिपर्वत श्री शकीरा देवी मंदिर, राईट साईडला, म्हणजे जरा खालच्या साईडला आहे। आपण नंतर तिकडे जाऊया, अगोदर जाऊया किल्ल्याच्या दिशेकडे। मित्रांनो, जर तुम्ही श्रीनगरला आलात ना, ह्या जागेला विजिट केल्याशिवाय जाऊ नका। एवढा भारी व्ह्यू इकडून दिसतोय ना, तुम्हाला काय सांगू। आता ना अगोदर जाऊया पुढपर्यंत, अजूनपर्यंत आपण टॉप फ्लोअरला पोचलेलो नाही आहे, तरीसुद्धा इकडचा व्ह्यू नेक्स्ट लेवल, पूर्ण श्रीनगरचा आपल्याला व्ह्यू दिसतो या किल्ल्यावर येऊन। थांबा, अजून थोडंसं वर जायनं बाकी आपलं। हा एक स्पॉट आहे इकडे, लेक व्ह्यू, इकडून आपल्याला दल लेकचा पूर्ण व्ह्यू दिसतो। बाकी अजून व्ह्यू बघू शकता। हे लेक व्ह्यूसाठी शेड बनवलेला आहे आणि इकडं बघताय तुम्ही सगळ्या आजूबाजूचे जे लोकल टुरिस्ट प्लेसेस आहेत ना, तिकडे लिहिलेलं आहे म्हणजे कोणत्या दिशेला आहे। जसं की इकडे लिहिलेलं आहे ईदगाह, इकडे लिहिलेलं आहे जामिया मस्जिद, खैर भवानी टेम्पल, हे सगळं आपल्याला इकडून दिसतं। आज जाऊया, अगोदर तुम्हाला इकडचा दल लेकचा व्ह्यू दाखवूया। आणि हे बघा, हे आहे आपलं श्रीनगर आपल्या समोर, लय भारी व्ह्यू इकडून दिसतंय। विचार करा जर इकडे आता स्नो असती, भाई साहब लय जबरदस्त व्ह्यू दिसला असता। हो 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 हो, खूपच भारी, खूपच छान। अभी तक तो यहीं तक आए और अपने को ऊपर तक जाना बाकी है। आणि ह्या बाजूला तुम्ही बघताय पूर्ण श्रीनगर सिटी दिसते आणि हे ते मंदिर आहे, तिकडे आपण जातानाच जाणार आहोत। बाकी तुम्ही व्ह्यू बघा।
मित्रांनो, जेव्हा आम्ही गाडी घेऊन वरपर्यंत आलेलो ना, आम्हाला वाटलं पोहोचलो आपण किल्ल्यावर. पण खालून आपली जिथं गेट आहे ना, जिथं आपली चेकअप झालं, तिकडून अजून 10 ते 15 मिनटं आपल्याला शिड्या चढायच्या आहेत. हालत खराब झाली. आणि ह्या इकडचं एंट्री मेन किल्ल्याची. तर जाऊया आतमध्ये. अजून थोडंसं चढायचं आहे, जास्त नाही आहे. हां, एवढेच पायऱ्या आपल्याला अजून चढायचे आहेत किल्ल्याच्या टॉप पॉईंटवरती जाण्यासाठी. 15 मिनटाची खडी चढाई केल्यानंतरला फायनली आपण मुख्य किल्ल्याच्या आतमध्ये पोचलेलो आहे. आणि बघू शकता हा एक किल्ला. आणि जस्ट आता आपल्याला श्रीनगरमध्ये स्नोफॉल तर बघायला नाही भेटली आहे, पण थोडीशी राहिलेली स्नो बघायला भेटली आहे किल्ल्यामध्ये. आणि खुशी बघा, स्नोफॉल तर बघायला भेटलं नाही, थोडंसं बर्फ काय भेटलं लगेच, त्याच्यामध्ये खुश झालेले आहे. भाई थोड़ा सा बैग में भर लो, मुंबई लेके जाते, बोल देंगे श्रीनगर में स्नोफॉल मिल गया अपने को. हे देखो खुशी. आपण किल्ल्यामध्ये एंट्री करतो तसं जस्ट किल्ल्याच्या राईट साईडला मस्जिद आहे आणि लेफ्ट साईडला गुरुद्वारा आणि मंदिर बघायला मिळतो. तर आपण अगोदर तिकडे जाऊया, देन आपण मशिदीवर जाऊया. इकडे लिहिलेलं आहे कालीमाता टेम्पल आणि गुरुद्वारा राईट साईडला. इकडे आहे मंदिर आणि बाजूलाच आहे जस्ट गुरुद्वारा. मंदिर आणि गुरुद्वारा पाहिल्यानंतरला आपण आता चाललो आहे इकडच्या मशिदीकडे, जे जस्ट किल्ल्याच्या उजवीकडे आहे. आणि हे तुम्ही बाजूला बघताय ना, हे कुंड टाईप आहे इकडे. आता आपण आलो इकडच्या मशिदीकडे आणि समोर तुम्ही बघताय मस्जिद हरी पर्वत. तर ही समोर आपल्या मस्जिद आहे. मस्जिदच्या आतला जो गेट आहे तो बंद आहे, आपण खिडकीमधून दाखवू शकतो. ही आहे आतमधली इकडची मस्जिद, बघता इकडे. हा वरती जाण्याचा रस्ता पण आहे. आता क्लोज असल्यामुळे आपण ते दाखवू शकत नाही. जाऊया आपण इकडून खालच्या दिशेने आणि देन आपण बाहेर पडू. आपण गेलेलो इकडून आणि आलो इकडून बाहेर. हरिपर्वत किल्ला फिरल्यानंतरला आपण आता निघालोय खाली. तुम्हाला सांगू ना, जर तुम्ही श्रीनगरला आलायत आणि ही जागा फिरली नाही तर मला वाटतं श्रीनगरची ट्रिप ही अधुरीच राहणार. मस्ट रिकमेंडेड जागा आहे ही, तुम्ही इकडं नक्कीच या. जर तुम्ही इकडे स्वतःची किंवा रेंटेड गाडी घेऊन येत असाल तर गुगल मॅपमध्ये आहे ना किल्ल्यापर्यंत लोकेशन बरोबर दाखवतो, फक्त किल्ल्याच्या जवळ आल्यानंतरला आहे ना लोकेशनमध्ये गडबड होऊन जाते. त्यामुळे किल्ल्याजवळ आल्यानंतरला तुम्ही इकडच्या स्थानिकांशी किल्ल्याचा ॲड्रेस विचारू शकतात, ते तुम्हाला प्रॉपर गाईड करतील. देन किल्ल्याच्या गेटवरती आल्यानंतरला तर इझीच आहे किल्ल्यापर्यंत पोहोचणं. आता आम्ही खाली जाऊन इकडचा जो मंदिर आहे ना, अजून एकदा तुम्हाला मी सुरुवातीलाच दाखवलेला, तर मंदिराकडे आम्ही जातो आहे. आता आपण आलो इकडच्या शरिकादेवी मंदिराकडे जाणाऱ्या रस्त्याच्या ठिकाणी. आणि इकडे बोर्ड पण लिहिलेला आहे, ह्या बाजूने रस्ता आहे. आपण जाऊया मंदिराच्या दिशेने. आपण आता शरिकादेवी मंदिराच्या इकडे आलेलो आहे. हा इकडचा मुख्य गेट.
हरिपर्वत आपण आता फिरून आलेलो आहे आणि ओव्हरऑल आपल्याला 1 तास पूर्ण जातो. तर पूर्ण हरिपर्वत फिरायचा असेल तर आता इकडून आपण जाणार आहे आपलं नेक्स्ट स्पॉट. हे आहे आपल्यासमोर हरिपर्वत आणि जस्ट त्याच्या ह्या बाजूला आहे बदामवारी पार्क. तर आम्ही गाडी इथं पार्क केलेली आहे आणि इथून आहे एंट्री गेट. हा आहे बदामवारी पार्कचा मेन गेट. जस्ट बाजूला इकडे तिकीट त्याचं ॲडल्ट 30, चिल्ड्रन्स 15 आणि फॉरेनर असेल तर 100 रुपीज. तर इथून आता आपण आतमध्ये एंट्री करूया. लय भारी पार्क इथून दिसतोय. इकडची तुम्ही झाडं बघा, हे बघा. विचार करा जर इकडं स्नोफॉल झाला असता आणि हे सगळं बर्फाने भरलं असतं, किती नेक्स्ट लेवल व्ह्यू आपल्याला दिसला असता. बघायला गेलो तर गार्डन खूप मोठं आहे. फिरायला गेलो ना सगळं गार्डन तर आपल्याला आणखीन अर्धा तास घालवावं लागणार. त्यामुळे आता इथून निघू आपण बाहेर, कारण की जायचं आहे नेक्स्ट प्लेसवरती. मित्रांनो आता आपण आलो इकडचं प्रसिद्ध निषाद गार्डनच्या इकडे आणि इकडं पण आपल्यासमोर एंट्री तिकीटसाठी गेट आहे. तर सेम तिकीट आहे 30 रुपये ॲडल्टचे, 15 रुपये चिल्ड्रनचे आणि 100 रुपीज फॉरेनरचे. तर असा काही विषय इकडे आणि विचार केलेला आहे गार्डनच्या आतमध्ये जायचा. पण झालं असं की उशीर झालेला आहे, वाजले 5:15 संध्याकाळचे. आपल्याला आणखीन टुरिस्ट प्लेसेस फिरायचे आहेत. काय जाऊन उपयोग तर नाही आहे, कारण की आपल्याला सेम व्ह्यू तसाच बघायला भेटणार जसं आपण बदामवारी गार्डन बघितलेलं ना. हा थोडंसं डिफरन्स तर आहे. जर स्नो पडली असती आणि आपण सीझनमध्ये आलो असतो तर इकडचा व्ह्यू नेक्स्ट लेवल असता. तुम्ही आलात ना तर इकडच्या गार्डनला व्हिजिट करायला विसरू नका. फक्त काय जरा लवकर निघा. आम्ही निघालेलो 12 वाजता, तुम्ही निघा 10च्या दरम्यान. म्हणजे सगळे तुम्हाला टुरिस्ट प्लेसेस आमच्या या क्रमाने तुम्हाला फिरता येतील. बाकी आता तुम्ही माझ्या मागं बघताय दाल लेकचा फुल व्ह्यू आहे इकडे. लय भारी दिसते. सनसेटचा वेळ झालेला आहे. हा तुम्हाला तिकडे जाऊन दाखवतो. बाकी हा आहे निषाद गार्डनचा मेन गेट. या ठिकाणी येऊन आहे ना असं वाटतं आपण मुंबईच्या मरीन ड्राईव्ह ठिकाणी फिरतोय. फक्त काय तिकडं समुद्र आहे, इकडं आहे दल लेक. बाकी व्ह्यू तुम्ही बघा. तुम्ही येताना तर बघितलं असणार रस्त्याच्या बाजूला दल लेक लय भारी दिसत होता. त्यात सनसेटची वेळ झालेली आहे इकडं. संध्याकाळचे वाजले 6 आणि आम्ही आता पोचलो आहे शंकराचार्य मंदिराकडे जाणारा रस्ता आहे ना, तिकडे आम्ही पोचलो आहे. आम्हाला जायचं होतं त्या शंकराचार्य मंदिरावरती. बघता ते माझ्या मागं डोंगर. पण विषय असा झाला की मंदिर झालेलं आहे क्लोज 4:30 वाजेपर्यंत असं संध्याकाळचं. बोलायला जमत नाही, खूप थंडी वाढलेली आहे. आणि इकडं आम्ही आल्यावरती आम्ही जेव्हा विचारलं तेव्हा आम्हाला बोलले सकाळी 7:30 ते 4:30पर्यंतची वेळ असेल, त्यानंतरला गाड्या आतमध्ये सोडत नाही. त्यामुळे तुम्ही जर ह्या प्लॅनमध्ये हे मंदिर ॲड करत असाल तर नका करू. हे दुसऱ्या दिवशी तुम्ही ॲड करू शकता. सेपरेट ठेवावं लागेल कारण की खूप घाट रस्ता आहे. पुन्हा डोंगर चढत आपल्याला जावं लागतं, तर वेळ जाणार आहे. फ्रूट स्टॉलची गाडी दिसली आहे. बघूया इकडचं फेमस फ्रूट सॅलड खाऊन बघूया.
200चं पण आहे आणि 100चं पण आहे. आम्ही 100चं मागवलं आहे, टेस्ट करूया अगोदर. आणि हे तुम्ही इकडं शिकारा बघतायत ना, आपल्याला हॉटेलकडे बोललेले की 2,500 ते 3,000 रुपये बोट राईड होणार, म्हणजे 6,000पर्यंत बोललेले. आणि इकडं आल्यावरती 250 रुपये पर पर्सनमध्ये तुम्ही इकडचे 5 पॉईंट फिरू शकता. बोलायला जमत नाही, खूप थंडी वाजते. बाकी हे बघा तुम्ही इकडे, जर तुम्हाला इकडची राईड करायची आहे ना, जरा लवकर या आणि इकडं एकदम व्ह्यूचा आनंद घेऊन तुम्ही इकडची राईड करू शकता. हालाकी संध्याकाळच्या वेळेला पण खूप भारी वाटतं. ह्या इकडचं फेमस फ्रूट सॅलड 100 रुपयाला आम्ही घेतलेलं आहे. अंकल कितने दिन हो गए यहाँ? अभी तो पहला ही दिन है, मतलब दूसरा दिन है हमारा. कल जाओ ना गुलमर्ग, अभी कल निकल जाएंगे गुलमर्ग के लिए. वही देखोगे बर्फ. हाँ अंकल, और एक कंडी दो ना, ये वाला. बर्फ तो यहाँ है मगर पहाड़ों पे है. हाँ वो पहाड़ों पे. आपको दिख रहा होगा. तर टेस्ट करूया आपण. सर्वप्रथम आपण खाऊया. हे काय हात कापतोय तुला. पेरू खाल्लाय, लय भारी. इकडचा मसाला ना, हा आता आपण आलो आहे आपल्या लिस्टमधलं 10 टुरिस्ट प्लेस झिरो ब्रिजच्या इकडे. आणि इकडं आलो आहे आणि तुम्ही इकडचा व्ह्यू बघा, खूप अंधारात दिसतंय ना. बरोबर आहे, कारण की आम्ही आलो आणि जस्ट 5 मिनटं अगोदर इकडची लाईट बंद झाली. आता काय माहिती काय रिझन आहे लाईट बंद व्हायचं, काही कळलं नाही. आता विचारल्यावरती आम्हाला बोलतात माहीत नाही कधी येणार. पण हा जो तुम्ही इकडचं हा जो ब्रिज बघताय ना, पूर्ण लाकडाचा ब्रिज आहे. आणि इकडं लॅम्प्स आहेत, ते लॅम्प्स चालू होतात. जेव्हा ते चालू होणार ना, तेव्हा इकडचा व्ह्यू खूप भारी दिसतो. बघा आम्ही तर वेट करतोय, गेली 10 मिनटापासून आम्ही वेट करतोय, पण लाईट का अजून आलेली नाही. बाकी ब्रिजवरती हॉटेल्स बघायला मिळतात, त्याच्यामध्ये आपल्याला लाईट बघायला मिळते. तिकडे आहे मेन रोड आणि इकडं चालायला एक वे बनवलेला आहे, इकडं आपल्याला लाईट बघायला मिळालेली आहे. बाकी हा इकडचा झिरो ब्रिज. बाय द वे आपण लिहून ठेवलेलं 10 प्लेस फिरलो आहे. हां, फक्त शंकराचार्य मंदिरात जायला भेटलं नाही, कारण की 4:30ला मंदिर बंद होतो. खैर बघू, वेळ भेटला तर आपण नंतरला तिकडे जाऊया. आता तर जायला भेटलेलं नाही आहे. हां, जर तुम्हाला तो मंदिर फिरायचं आहे तुम्ही लवकर निघा. सकाळी 9 वाजता जरी तुम्ही घर सोडलात आणि ह्या लिस्टप्रमाणे जर तुम्हाला फिरायचं असेल 1 डे श्रीनगर, मला 9 वाजता निघालेलं खूप बेस्ट असणार आहे. बाकी 9 वाजता फिरून तुम्ही संध्याकाळी 6 ते 7 वाजेपर्यंत आरामशीर 10 टुरिस्ट प्लेसेस फिरू शकता. बाकीचे गार्डन्स वगैरे पण आहेत. गार्डन्स कसं आहे, जेव्हा सीझन असतो ना, जेव्हा हरियाली असते तेव्हा गार्डन्स भारी दिसतात आणि स्नोफॉल असल्यावरती गार्डन भारी दिसतात. आता जाऊन उपयोग नाही आहे. तुम्हाला अजून एका गार्डनचं नाव बोलायला विसरलो, इकडचं प्रसिद्ध ट्युलिप गार्डन देखील आहे. तो पण आम्ही विचारलं तिकडे जाऊ शकतो का, तर लोकलनी बोलले की जाऊन काय उपयोग नाही आहे, कारण की जे फुलं वगैरे जे आहेत ना ते सीझनमध्ये येतात. तर बघूया आपण. सध्याला तर एवढे 10 टुरिस्ट प्लेस कंप्लीट केलेत. आता पुन्हा एकदा इन डिटेल आम्ही सुरुवातपासून इथपर्यंत कसं फिरलो आहे तुम्हाला सांगतो. सर्वप्रथम आम्ही 12 वाजता बाईक रेंट केली. बाईक रेंटचे आम्हाला 1,000 रुपयाचे 2 स्कूटी भेटल्या, म्हणजे 500 रुपये एक. त्यानंतर आम्ही पेट्रोल टाकलं, 150-200 रुपयाचं ते टाकलं तरी खूप झालं. आम्ही जर 150-150चं टाकलं, त्याच्यामध्ये आपल्याला हे सर्व टुरिस्ट प्लेस फिरून झालेलो आम्ही मोकळे त्याच्यामध्येच. आणि जर तुम्ही रिक्षा केला तर रिक्षाचे आम्हाला डायरेक्ट 2,500 ते 2,000 रुपये असं बोललेलं आहे. त्यामुळे रिक्षा करण्यापेक्षा मग बाईक स्वस्तामध्ये होऊन जाते, तर तो बेस्ट ऑप्शन आहे इकडचे साईट सीन, इकडचे लोकल टुरिस्ट प्लेसेस फिरायला. तर अशा प्रकारे आम्ही आज फिरलो आहे. आणि हां, बोलायला होत नाही, खूप भयंकर थंडी पडलेली आहे, त्यामुळे आपण इथेच व्हिडिओ एंड करूया. आणि जर तुम्हाला ह्या ट्रिपमध्ये काही डाऊट किंवा काही क्वेरी असेल किंवा काही क्वेश्चन्स असतील ना, तर तुम्ही मला डायरेक्टली DM करू शकता किंवा कमेंटमध्ये देखील विचारू शकता. तर चला मित्रांनो, आता लवकरच भेटूया आपण पुढच्या व्हिडिओत. पुढचा व्हिडिओ आम्ही श्रीनगर ते गुलमर्गपर्यंतचा बजेट ट्रॅव्हलचा व्हिडिओ बनवणार आहे. चॅनलला सबस्क्राईब नक्कीच करा. तर चला मित्रांनो, लवकरच भेटूया आता आपण पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय. चलो बाय. काय झालं? बाय. थंडी वाजते की नाही? उतना नहीं है लेकिन बहुत ज़्यादा है. उतना नहीं लेकिन बहुत ज़्यादा. निकालना.